मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अखेर उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि यावर आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आमच्या दोघांमधील भांडणं ही क्षुल्लक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं, तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्यातली किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत। काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेची फारकत घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि तेव्हापासून दोघंही भाऊ-भांड हे वेगवेगळं काम करतायत। मात्र दोघांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती आणि आता अखेर दोघांचा सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिसतोय। मात्र हे खरंच घडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आता जोर धरू लागलेली, कारण की दोन्ही भावांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। राज ठाकरेंनी साथ घातली आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलेला आहे, अर्थातच तो सकारात्मक आहे। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं ही खूप लहान आहेत, राज्य खूप मोठं आहे। एक मोठा दृष्टिकोन ठेवून किरकोळ भांडण विसरायला तयार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर किरकोळ भांडणं मी सुद्धा बाजूला ठेवलेली आहेत, माझ्या बाजूने कधी भांडणं नव्हतीच, सगळं सोडलं, एकत्र यायला तयार आहे असा प्रतिसाद यावेळेस उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेला आहे। त्यामुळे आता ठाकरे बंधू जर एकत्र आले तर राजकीय वर्तुळातली ही अत्यंत महत्त्वाची घडामोड समजावी लागेल। बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे, पाहिजे असेल तर व्यवस्थित प्रेस घेईन, उभ्या नको, उभ्या बोलत नाही मी, नीट बोलून बसून बोलेन। फक्त ना आज किंवा उद्या भेटून आपण, आज किंवा उद्या पाहिजे तर भेटून बोलेन, गरज वाटली तर प्लीज उभ्या नका, मला बोलायचं ते मी बोललेलो आहे। तर मला जे बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे। किरकोळ वाद बाजूला ठेवायला तयार राज ठाकरेंची साथ आणि उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असे संकेत दोघांकडनं सुद्धा मिळालेले आहेत आणि राजकीय वर्तुळातली अनेक वर्षांची ही सुप्त इच्छा शिवसैनिकांची आणि मनसैनिकांची पूर्ण होणार का याकडे संपूर्ण राज्यासह नागरिकांचं आणि राजकीय नेत्यांचं सुद्धा लक्ष। उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी युती कधी करणार नाहीत अशी प्रतिक्रिया मात्र शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे, पाहूयात। युतीमध्ये गेल्याने काय परिणाम होईल याची जाणीव उद्धव साहेबांना आहे आणि उद्धव साहेबांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं त्यांना उचित वाटत नाही, हे आतापर्यंतचा अनुभव आहे। महाविकास आघाडीबरोबर काय झालं, युती केली, शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही। काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही। आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही, कारण की राजसाहेबांना सगळ्या अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं, माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धव साहेब तयार होणार नाहीत। राजकारणात आणि
तर आपण पाहिलं संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, दोघंही एकत्र येणार नाही असं जरी ते म्हणाले असले तरीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका यावेळेस महत्त्वाची ठरते आणि त्यांची भूमिका, त्यांची वक्तव्य जर आपण बारकाईने पाहिली तर दोघं सुद्धा एकत्र येण्यास सकारात्मक असल्याचंच दिसतंय। दरम्यान ही जर घटना खरोखर घडली, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राजकीय वर्तुळातली मोठी घटना असेल। दरम्यान राजकारणामध्ये नक्की काय घडेल, कोणत्या वेळी काय घडेल ते सांगू शकत नाही आणि ते भाऊ भाऊ आहेत ही चांगली बाब आहे महाराष्ट्रासाठी जर ते एकत्र येत असतील। मात्र राजकारणात कधीही काहीही घडू शकतं अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिलेली आहे, पाहूया। राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आहे। चांगली बाब आहे जर ते भाऊ भाऊ आहे, काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय ते म्हणणं नाही आहे, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते, आपण पाहिलं सगळ्यांनी। परंतु मी मगाही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं, तुम्ही आम्ही कोण काय बोलू शकत नाही। शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला, आम्ही जे होतो ते वेगळे होतो। शिंदे साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली। तर उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सडेतोड भूमिका मांडलेली आहे आणि या राजकीय भूमिकेमुळे आता चर्चांना उधाण आलेले आहे। तर आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही। दोन परिवार जर एकत्र येत असतील तर आम्ही स्वागतच करू अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळांनी दिलेली आहे। महायुती जी आहे ही महायुती महाराष्ट्राच्या मुळावर कुठेतरी उठलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करतायत असा त्यांचा इशारा असण्याची त्यामध्ये दाट शक्यता आहे। तर आम्ही भारत जोडोवाले आहोत आणि दोन परिवार एकत्र येत असेल तर त्यामध्ये कुठेही आक्षेप नाही, हरकत नाही आणि जोडल्या कुठे तर काही जात असेल तर स्वागत आहे। एवढी सौहार्दाची आणि सद्भावनेची भूमिका यावर आम्ही व्यक्त करतो। त्यांनी राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती आज त्यांनी केलेला या ठिकाणचा तो इशारा आहे। त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर यथाअवकाश या संदर्भामध्ये आमचा प्रतिसाद जो आहे तो राहील। मला असं वाटतं दोघं जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं त्याच्यात? दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण कशाला निष्कारण बोलावं? चांगलं आहे ना, कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत तर काय वाईट आहे? चांगलं आहे, अभिनंदन, ऑल द बेस्ट। तर राज ठाकरेंच्या विधानानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि एकत्र येण्याचा विचार काही करणं वावगं नाही। दोन्ही नेते याबाबत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। चॅनलवर बोलून होत नाही, बसून चर्चा करावी लागते असं सुद्धा दानवे म्हणतायत। प्रमुख अंतिम निर्णय घेत असतात, पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं। म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश मांजरेंनी मुलाखत घेतली म्हणून ही विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटत नाही। मला वाटतं याच्यासाठी दोघांनाही बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे, योग्य यंत्रणा आहे, अनेक गोष्टी, अनेक लोक आहेत दोघांच्या बरोबर हे करणारे, समन्वय साधणे। तर आपण पाहिलेलं आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय घडामोडी आता अतिशय वेगवान होत चाललेल्या आहेत। एका बाजूला राज ठाकरे यांची मुलाखत प्रसारित झाली, राज ठाकरे यांनी असं म्हटलं की आमची भांडणं किरकोळ आहेत आणि त्यावर लगेचच उद्धव ठाकरे यांचा सुद्धा प्रतिसाद आलेला आहे। किरकोळ भांडणं विसरण्यास मी सुद्धा तयार आहे असा प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी दिलाय आणि त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। या संदर्भात सचिन आहेर यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते आपण ऐकूयात। त्या पद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न जे दुर्दैवाने होतं, यासाठी कुठच्याही व्यासपीठावरती कोणाही बरोबर येण्याची मानसिकता ही प्रत्येकाची असली पाहिजे, कारण शेवटी हित महत्त्वाचं आहे। आदरणीय पक्षप्रमुखांनी सुस्पष्ट केलेलं आहे, पण त्यांनी हेही सांगताना स्पष्ट सांगितलं की मग माझी काही अटी पण आहेत का एका बाजूला तुम्ही राष्ट्राच्या हितासाठी आणि राज्याच्या हितासाठी एकत्रित या म्हणून म्हणता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जेवायला जाता किंवा जेवणाला बोलवण्याचं काम करतात। मग एका बाजूला हिंदीचं समर्थन करणाऱ्यांची बाजू सरकार घेते आणि मराठीचं समर्थन आम्ही करून घेऊन तेरी भी चूप मेरी भी चूप असं तो चाललेला आहे। महाराष्ट्राच्या हितापुढे कुणाच्याही महत्वाकांक्षा तितक्या महत्त्वाच्या नाहीत, हे राजसाहेबांनी केलेलं विधान मला तंतोतंत पटतं। किंबहुना राजसाहेब, उद्धवसाहेब हे दोघे भाऊ आहेत आणि कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित राहायला पाहिजे। पाण्यात काठी मारल्याने
पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित असलं पाहिजे का, यावर निश्चित चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच.